फिरत्याचा का वरती देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा कुंभा. ज्यानं हे जगत निर्माण केलं, ज्यानं आपल्याला बनवलं, ज्यानं अनेक राक्षसांना मारलं, जो पाळण्यात होता तोवर जो राक्षसांना मारतोय असं म्हणावं का त्याला काही कळत नाही? आपण नाही ना, त्याला जे कळते ते कुणाला कळत नाही. काही माणसं खूप शिकली ना, त्यांना देवच मान्य राहत नाही. ते म्हणतात देवाला काही कळतच नाही. असाच होता एक बहादर, कुळीतला नव्हता तो, लांबचा होता, दुसऱ्या गावचा होता, कुळीतला नव्हता. तो काय म्हणायचा, देवाला काही कळतच नाही. काय म्हणायचा, देवाला काही कळतच नाही. शहरात राहत होतं, सुट्टीला आलं गावाकडं, त्याची खूप शेती होती आणि ती शेती, त्याच्यामध्ये एक शेतकरी त्यानं कामासाठी ठेवलेला होता. शेतकऱ्याने टरबूज लावले होते. त्यानं आलं शेतामध्ये आणि शेतात आल्यावर म्हणतंय, काय म्हणतात रे याला? म्हणे याला टरबूज म्हणतात. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यानं सांगितलं. तर हा ग्रस्त म्हणतो, हे पहा, ऐक माझ्या मित्रा, मी तुझा भले मालक आहे, या जमिनीचा जमीनदार मालक आहे मी, पण ऐकून घे ना, तुझ्या देवाला काही कळतच नाही. त्याच्या कपाळावर टिळा होता, गळ्यात माळ होती. बऱ्यापैकी वारकऱ्याच लोक असं म्हणतात बरं का. काय त्यांना वारकऱ्यांना पाहिल्यावर खरूच नाही टगच करून उद्भवतं, काय कोणास ठाऊक. पण वारकरी पाहिले की तोंडात जे येईल ते बोलायला चालू करतात. तो काय म्हटला, तुझ्या देवाला काही कळतच नाही. तो बिचारा गरीब होता पण सज्जन होता, निष्ठावंत होता. तो म्हटला, मालक, मी तुमचा माझा संबंध फक्त शेती पुरता आहे, तेवढं बोला मला. माझी ज्या देवावर श्रद्धा आहे ना, त्या देवाची निंदा माझ्याजवळ करू नका, कारण देवाबद्दल बोललेलं मला जमणार नाही, मला चालणार नाही. किती निष्ठावंत म्हणावं लागेल. तो म्हटला, ठीक आहे, पण माझं ऐकून तर घे, तुझ्या देवाला काही कळतच नाही. म्हणे, असू द्या, माझ्या देवाला कळतंय का नाही ते माझं मला माहिती, तुमचं तुम्ही पहा. त्यानं विचारलं, काय म्हणतात त्याला? म्हणे, याला टरबूज म्हणतात. टरबूज पाहिलं त्यानं, पण एवढी छोटीशी वेल, एवढी मोठी टरबूज लागली त्याला. गेलं बांधावर बसलं, कवठाच्या झाडाखाली. कवठाच्या झाडाला अशी मोठी, अशी गोल गोल कवठं लागलेली होती. मोठं झाड होतं आणि छोटी छोटी कवठं होती. ती कवठं पाहिली, खाली झोपलं बरं ते आडवं बांधावर तो मालक. आणि तो म्हटला, ए इकडे या. त्या शेतकऱ्याला बोलावलं. तो आला शेतकरी. काय म्हणता मालक? मी तुला म्हटलो ना, तुझ्या देवाला काही कळतच नाही. म्हणे, कसं काय? म्हणे, पहा, तू शेतामध्ये छोट्या छोट्या टरबुजाच्या वेली लावल्या, त्याला मोठी मोठी टरबूज, एवढी छोटी वेल, त्याला एवढं मोठं टरबूज, आणि एवढं मोठं कवठाचं झाड, त्याला एवढी एवढी कवठं, छोटी छोटी कवठं आहे. पहा बरं, या मोठ्या झाडाला हे टरबूज किती छान दिसलं असतं, या झाडाला सुद्धा न्याय मिळाला असता रे. पण तुझ्या देवाला काही कळतच नाही. छोट्या वेलीला मोठं टरबूज, मोठ्या झाडाला छोटं कवठ. तेवढ्यात हवा सुटली बरं. असा जोरात वारा आला, सटकन एक कवठ सटकलं, ते खाली आडवं पडलेलं होतं. येऊन नेम त्याच्या नाकावर धडाक पडलं. त्याचं नाकच चेपलं, 2 दात पडले, रक्त बाहेर आलं. पण त्यानं किती नाक फुटलं, दात किती तुटले ते पाहिलंच नाही. उठून बसलं, त्यानं टरबूज किती मोठा आहे ते पाहिलं. तो म्हटला, हे छोटासा कवठ पडलं तर 2 दात तुटले, एवढं मोठं टरबूज जर वरती असतं आणि ते जर तुटून तोंडावर पडलं असतं तर काय झालं असतं. त्यानं पुन्हा तो शेतकरी बोलावून घेतला. तो म्हटला, इकडे ये. आता याला वाटलं, काय डोकेदुखी आल्यापासून तुझ्या देवाला काही कळत नाही, एवढंच म्हणतोय. काय म्हणता साहेब? म्हणे, आता तुला काही वाकडं बोलणार नाही मी. मग तुझ्या देवाला जे कळतं ना, ते कुणालाच कळत नाही. तुझ्या देवाला जे कळतंय ना, ते कुणालाच कळत नाही. अरे, मी अगोदर देवाला नाव ठेवत होतो की एवढ्या छोट्या वेलीला एवढं मोठं टरबूज, एवढ्या मोठ्या झाडाला एवढी एवढी कवठं, पण तुझ्या देवाला कळतंय रे बाबा, हे जर टरबूज वरती असतं तर आता मी जिवंत राहिलो नसतो. याचा अर्थ काय माझ्या ताई दादांनो? देवा तुला काही कळतच नाही असं म्हणायचं काही प्रश्नच नाही. पण इथे महाराज सरळ म्हणतात, देवा तुला काही कळत नाही. पण कशा संदर्भात म्हणतात तुला काही कळत नाही? तर तुझ्या नामाचं महत्व, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा हे तुझिया माता
असलेल्या बाबांनी एकदा टाळी वाजवा. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा देवा, तुझ्या नामाचं महत्व तुला कळत नाही. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तैसे तुझं ठावे नाही तुझे, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझं नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान तुझ्या नामाचं महत्व तुला कळत नाही, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. आणि आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हाला माहिती आहे तुझ्या नामाचं महत्व काय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, देवा तुला काही कळत नाही, तुझ्या नामाचं महत्व तुला माहिती नाही, असं देवाला म्हणणारा महात्मा किती अधिकारी म्हणावा लागेल.
हे देवाला बोलण्याचं धाडस एवढं सोपं नाही. आता देव रुसला की आपण घाबरून जातो, देव नाराज झाला, पण देवाला एवढ्या ताकदीनं बोलतात जगद्गुरु तुकोबाराया. त्यांची भक्ती ही तेवढीच श्रेष्ठ होती, पण भगवंताला तुकोबारायांचा प्रत्येक बोल प्रत्येक शब्द ऐकून घेत होते भगवान. बरं, तुकोबारायांचं बोलणं देवानं ऐकून घ्यावं अशी महाराजांची कोणती भक्ती होती, तर महाराजांनी सर्वस्व ईश्वराला अर्पण केलेलं होतं. रात्रंदिवस भगवान परमात्माचं चिंतन करत होते. जगद्गुरु तुकोबाराया अखंड भक्तीमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांचं तोंड भजन करत होतं, नवल नाही. महाराज इथे भजनाला बसत होते ना, ती दगड माती पशु पक्षी वृक्ष वेली नदी सुद्धा भजन करत होती, नवल नाही. महाराज ज्या जागेवर पाऊल टाकतात ती पाऊलवाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होती. एवढ्या भक्तीची परिणिती देवाला बोलण्याची ताकद आली, निर्माण झाली, आणि भक्तीनं देव ऋणी झाल्यामुळे देवानं ऐकून घेतलं. माझं बोलणं आहे का? जगद्गुरु तुकोबारायांच्यामध्ये एवढी देवाला बोलण्याची ताकद निर्माण होते, म्हणजे महाराजांची भक्ती किती श्रेष्ठ होती हाही अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि महाराजांच्या जीवनातल्या श्रेष्ठ भक्तीचं सुंदर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर महाराजांच्या पायवाटेनं विठ्ठलाचं भजन करावं, हा मुद्दा काही लहान नाहीये. जिजामाता तुकोबारायांच्या पत्नी महाराजांना जेवणासाठी डबा घेऊन जायच्या पाठीमागं. महाराज घरातून उठले की भंडाऱ्यावर जा, भामचंद्रावर जा, घोराड्यावर जा, आपले उठले की नको तिथे जाऊन बसतात. बरोबर? कोळी. पण तुकाराम महाराज उठले की डोंगरावर जायचे. कशाला? भजनाला. आपल्यांचं गणित विचारू नका. बऱ्याच मावशा एकत्र आल्या 4-4 जणी एवढा उद्धार करतात, तुम्हाला माहिती नसतं. त्या म्हणतात आमच्या पप्याच्या बापानं घराला उंबरा ठेवला नाही, घराला पत्रे ठेवले नाही. काही म्हणतात जे ते बरं आहे ताई, आमच्या पप्याच्या बापानं तर मथुरा पाण्यात घातली. म्हणता का नाही तुम्ही? असं खरं खरं बोला. मी काय भांडणं लावायला नाही आले इथं तुमची, पण ऐका, मथुरा पाण्यात घातली असं म्हणता की नाही? पण खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? हो गेली द्वारका, पण महिला मंडळ काय बोलेल काही सांगता येत नाही. महाराज घरातून उठले की भंडाऱ्यावर जायचे. जिजामाता पाठीमागनं भाकरी घेऊन जायच्या. जिजामाता किती महान पतिव्रता, किती निष्ठावंत आहेत विचार करा. उगीच तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासाठी देव गेलेला नाहीये. जिजामातेच्या पायातला काटा काढण्यासाठी भगवान गेले स्वतः. की जी जिजामाता उठलं की देवाला शिव्या घालत होती, पण तो भगवान जिजामातेच्या पायातला काटा का काढतोय? तर जिजामाता भले बडबड करत होत्या, पण तुकोबारायांची काळजी घेत होत्या. जो पती प्रपंचाकडे रुपया एवढं सुद्धा लक्ष देत नाही, तुमच्या मालकानं जर घरात रुपयाच आणला नाही तर खरंच तुम्ही त्यांना वेळेवर जेवू घालाल का? कोळी, माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुमचं लक्ष राहील का की हा माझा पती, त्याचं कसलंच लक्ष नाही संसाराकडं, मीच कष्ट करते, मीच सगळा संसार चालवते, आणि याला आयतं कसलं जेवू घालणार मी? पण या बाबतीत जिजामातेला म्हणावं लागेल, तुकोबारायांचं कसलंच प्रपंचाकडे लक्ष नाही. जिजामातेला एकच साडी होती, आणि महाराजांची परीक्षा घेण्याकरता रुक्मिणी माता आल्या वृद्ध रूपामध्ये, म्हातारेच्या रूपात, म्हटलं की मला वस्त्र पाहिजे. तुकोबाराय म्हटले थोडं थांबा, माझी बायको आंघोळीला गेली का ते घेऊन देतो मी तुम्हाला. कसली भक्ती या महात्म्यांची. जगद्गुरु तुकोबाराया संसाराकडे तिळावेळही लक्ष देत नाहीत, पण जिजामाता महाराज जोपर्यंत जेवण करत नाहीत तोपर्यंत त्या जेवत नाहीत. तुम्ही अगोदर जेवता की नंतर जेवता मी अजिबात तुम्हाला विचारणार नाही, पण हे शिकायचंय आपल्याला. बरं, महाराज काही डबा घेऊन जात नव्हते आणि घरी जेवायला येत नव्हते, जिजामातेनंच जावं. डोंगर चढावा उतरावा, कधी ह्या डोंगरावर तर कधी घोराड्यावर, कधी भामचंद्रावर. एक दिवस जिजामाता वैतागून म्हणतात, महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. का गाव? म्हणजे डोंगर चढायचा उतरायचा खूप त्रास होतो. महाराज म्हटले, अहो एक काम कर ना, तू जेवण करत जा, माझी वाट नको पाहत जा. जिजामाता बोलल्या, महाराज अजून 10 डोंगर चढल, पण तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवणार नाही. काय निष्ठा आहे? 10 डोंगर चढल मी अजून, पण जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत तुम्ही जेवणार नाही. ही किती मोठं समर्पण आहे. पतिव्रता धर्म सहज प्राप्त होत नाही माझ्या ताईंनो. पतिव्रता धर्म प्राप्त होण्यासाठी एका स्त्रीने आपल्या पतीवरती किती भाव ठेवावा? श्रद्धा, सेवा आणि समर्पण. पतीची सेवा, पतीवर श्रद्धा आणि पतीच्या ठाई समर्पण, या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पतिव्रता धर्म प्राप्त होतो. पतिव्रतेचा प्रकार प्रमाण
जिजामाता म्हणतात 10 डोंगर चढल महाराज मी, पण तुम्ही जेवण केल्याशिवाय जेवणार नाही. म्हणजे जिजामातेचं हे समर्पण आहे. पतीच्या ठाई श्रद्धा, सेवा आणि समर्पण असावं. पतिव्रतेची ताकद मोठी माझ्या ताईनं. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. एका पतिव्रतेनं विष्णूला शाप दिला तर विष्णू भगवान दगड झाले. एका पतिव्रतेनं श्रीकृष्णाला शाप दिला. अरे महाभारताच्या युद्धात तू माझे 100 लेकरं मारले आणि 5 वाचवलेस तू पांडव. 100तलं 1 तरी ठेवायचं होतं मला आई म्हणायला. तुला 100 मारता आले आणि 5 वाचवता आले. माझा शाप आहे. जसा तू माझा निर्वंश केलास ना कृष्णा, तुझा सुद्धा निर्वंश होऊन जाईल. कुणी शाप दिला होता? त्या पतिव्रतेचं नाव काय? झोपल्या का काय? त्या पतिव्रतेचं नाव गांधारी. त्या गांधारीला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे. तिनं लगेच डोळ्याला पट्टी बांधून घेतली. अजून अक्षता पडायच्या होत्या. पतिव्रता धर्म कसा प्राप्त झाला ते ऐका. गांधारी मातेने विचार केला, माझ्या होणाऱ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. किती मोठा त्याग आहे. तुम्ही सुद्धा संकल्प कराच. तुमच्या मालकाला जर शुगर असेल तर तुम्ही सुद्धा गुलाबजामुन खाणार नाही सुद्धा म्हणत नाही त्या. कोणी काय म्हणता तुम्ही? बंडीचे पप्पा तुम्हाला साखर आहे, तुम्ही जामून खाऊ नका, इकडा ना मीच खाते. पतिव्रता धर्म असा नाही प्राप्त होत. सेवा, श्रद्धा आणि समर्पण या 3 गोष्टींना हा पतिव्रता धर्म प्राप्त होईल. माझ्या ताई दादांना माझं बोलणं कान देऊन ऐका. जिजामाता त्यांचं समर्पण आहे. भलेही बडबड करत होत्या पण समर्पण आहे, श्रद्धा आहे, सेवा आहे. महाराजांना म्हणतात महाराज तसं नाही, तुम्ही जेवण करत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आपल्या पत्नीचा भाव पाहिला आणि महाराज म्हणतात ताऊ एक काम करत जातो, डोंगर चढायच्या अगोदर वाटेला कान लाव. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं मी तिकडे. जिजामाता आल्या दुसऱ्या दिवशी आणि वाटेला कान लावलं तर त्या वाटेनं भजन केलंय. आश्चर्याचा धक्का बसला. ती वाट म्हणत होती बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल
भजन येत नाही. महाराजांची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, आपली वाट लागली तर विठ्ठल विठ्ठल येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. करावा विठ्ठल जीवे भार, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. माझी विनंती आहे, मयूर महाराजांसाठी जरा खरंच टाळी वाजवा. खूप सुंदर. जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे वाटेनं विठ्ठल म्हणावं, एवढी उंच कोटीची भक्ती, श्वासावर विठ्ठल चालावा, झोपताना विठ्ठल दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. ज्यांनी स्वतःला विसरावं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. या भक्तीचा बळावरती देव काय झाला, संतांच्या समोर नम्र झाल्यासारखा झालाय, दबल्यासारखा झाला. मग ताकदीनं महाराज म्हणतात, देवा तुला माहिती नाही. भगवान म्हणतात, तुकोबराय एवढं भजन करता का बरं, काय एवढं नाम जपता तुम्ही, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ क्षमा, तुला ते कळणार नाही रे बाबा. देवा नाम तुझं आहे, पण त्याचं महत्व तुला कळत नाही. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आम्हाला कळतंय, ते तुला नाही कळणार. आणि खरंच देवाच्या नामाचं महत्व देवाला कळत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. उदाहरण कान देऊन ऐका. रामायणातला प्रसंग आहे, कान देऊन ऐकावा लागेल तुम्हाला. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा से राम, ए रामायण है पुण्य कथा से राम, रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये 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 रामायण है पुण्य कथा श्री राम की. आमची भाविका आणि मृदंगाचार्य महाराज, नाव काय, श्रीकांत बाबा, दोघांसाठी जरा टाळी वाजवा. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. सेतू बंधनाचं काम आता समुद्र पार करून पलीकडे जायचं सांगितलं. सेतू तयार करा. वानर सेना दगड आणली, वानरांनो सेतू तयार केला. पण तो देव माशाच्या पिलानं गिळून टाकला. का, नल नेलाला ग झाला होता. ग कधी होऊ द्यायचा नाही, गचा ढ व्हायला वेळ लागत नाही, पण ग होऊ द्यायचा नाही. तर ते 12 गावे लांब झालेला पूल गिळून घेतला त्या देव माशाच्या पिलानं. हनुमानजी म्हटले, बस आता यांचं. वानरांनो तुम्ही दगड आणा, मी दगड सोडतो. पण तशी नाही सोडली दगड. एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर म, राम नामानं दगड जोडला आणि पाण्यात सोडला. दगड तरला. जशी दगड तरायला लागली, पाहता पाहता सेतू तयार झाला. सेतू बांधा रे बांधा रे सागरी, सेतू बांधा रे बांधा रे सागरी, बांधा रे सागरी.
वानर आनंदात होती ना, वानर आनंदामध्ये सीतू तयार झाला. रामराया सगळे झोपेत असतानाच उठले. राम भगवान, रामालाही आश्चर्य वाटलं, असा पाण्यात दगड सोडावा तरंगल का होतो? कोळी, तुमच्या हातात मी दगड दिला आणि तुम्हाला बोलले टाका पाण्यात आणि तरंगून दाखवा, जमल काय? ज्याला हे जमल त्याला आजच्या कीर्तनाचं पाकिट. पण हे जमत नाही, हे शक्य नाही. पाण्यात दगड सोडा, लगेच बुडाला जाणार. दगड आहे तो, पण दगड तरला. प्रभूजी सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि बोले, प्रभू भगवान राम भगवान विचार केला त्यांनी की यांना झोपीत टाकून आपणही दगड एक पाण्यात टाकून पाहू. सगळी वानर झोपीत. आता वानराला कुठं झोप लागणार आहे? पण रामाला वाटलं झोपली. राम भगवान गेले. बरं, एक दगड घेतला मोठा टरबुजासारखा. राम बोलले, पाण्यात सोडला, डूब. म्हटले बुडाला गडे. मग खरबुजासारखा घेतला, राम सोडला, डूब. हा, पाण्यात गेला. मग लिंबा एवढा घेतला दगड, मग जास्त मोठा नको आता सोडायला, प्रयत्न करू शेवटचा. लिंबा एवढा दगड घेतला, राम सोडला, डूब. म्हटलं आता चौथा दगड सुपारीसारखा नको सोडायला. आता ती गती नाही, दगड बुडले. आता कशाला सोडायचा चौथा दगड? भगवंतानं तोंड वळवले, म्हणे जाऊ आपण आपल्या सेनेमध्ये. आता तेवढ्यात हनुमानजी, जय श्रीराम. हनुमानजी आले. भगवंताला वाटलं शेवटच्या एसटीनं आलं असेल. भगवान बोलले, हनुमंता कधी आलास बेटा? हनुमानजी बोलले, भगवान टरबुजा एवढा सोडला तेव्हाच इथं उठून. जेव्हा टरबुजा एवढा दगड तुम्ही पाण्यात सोडलं ना, तेव्हा मी इथंच हजर होतो. भगवानच्या लक्षात आलं, अरे आता हनुमंता तुम्हाला सगळं माहितीच आहे, तर लपवायचं काहीच कारण नाही. हनुमंता, मी टरबुजा एवढा, खरबुजा एवढा, लिंबा एवढा दगड सोडला, सगळे पाण्यात बुडाले, आणि तुम्ही मोठी मोठी पर्वत पाण्यावर टाकता तरी पण ती तरंगताय, काय कारण? हनुमानजी म्हटले, देवा तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकडे तुला नाही कळणार देवा, ते तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. हे तुझं नाही, हे तुझ्या नामाचा प्रताप आहे, हा तुझ्या नामाचा महिमा आहे भगवान. आता पहा, तपस्वीच्या नावानं पाण्यावर दगड तरली, कोळी दगड तरली, दगड तरली, अशी जाहिरात झाली की ही बातमी थेट दुश्मनाला कळाली. दुश्मनाचं नाव काय? नाही तर म्हटलं की तुमच्या दुश्मनाचं कोणाचं नाव घेता? रावण. रावणापर्यंत बातमी गेली, रावणाचं सैन्य सगळं दुर्बल झालं. अरे म्हणे, ज्याच्या नावानं दगड तरताय ते चेंडू सारखंच फेकून देईल आपल्याला आभाळामध्ये. काही खरं नाही आता या लंकेचं. रावणाच्या लक्षात आलं आपल्या सैन्याचं मनोबल कमी झालं, आणि मग रावणानं सेनापतींना घेतलं. चला म्हणे समुद्राच्या काठावर. म्हणे काय महाराज, काय तिकडे बुडून मारता का आम्हाला? नाही म्हणे, युद्ध करून मरायचंय, एक तर जिंकायचं नाही तर मरायचं. म्हणे महाराज आम्ही 100% मरणार आहे, आपण काही जिंकणार नाही, हरणार आहे. म्हणे कसं काय? म्हणे ज्याच्या नावानं दगड तरताय तो किती श्रेष्ठ असेल, तो किती महान असेल, तो किती सामर्थ्यवान असेल. रावण बोलला, हे माझ्या लक्षात आलं म्हणून तर तुम्हाला समुद्रावर घेऊन चाललोय. अरे ज्याच्या नावानं दगड तरताय ना, तो असा काही विशेष नाही, तुमचा मालक सुद्धा काही कमी नाही, तुम्हाला पाण्यावर दगड तरंगून दाखवतो. चला म्हणे. आला रावण 10-5 सरसेनापतींना घेऊन. मोठा दगड घेतला, कुणालाच ऐकू येणार नाही एवढ्या हळू आवाजात दगडाला बोलला, हे पाषाणा, तुला रामाची शपथ आहे, पाण्यात काही बुडू नको बरं. रावणानं शपथ घातली आणि दगड पाण्यावर सोडला, तो तरंगला. अरे सगळं सैन्य आनंदात, रावणाचं राक्षस आनंदानं उड्या मारायला लागली, जय घोष करायला लागली, रावण महाराज की. काय घोटाळा केला तुम्ही? मी जय म्हणा म्हटलेच नाही तुम्हाला. आपण काय रावणाचं सैन्य आहेत का? आपण रामाचं सैन्य आहोत. जरा रामाचा जय जयकार करू. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जरा ताकदीनं बसले लोक, चार्जिंग फुल आहे ना तुमची? आता जोरात जय जयकार करा. फक्त बसलेल्या लोकांनी जय जय म्हणायचं. प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की. महिला मंडळ अजून ताकदीनं, प्रभू